काय बोलतेस थँक्यू. घे. मी काय म्हणतो आपण आज दिवसभर बाहेर थांबलो, घरी नाही गेलो ते बरं झालं ना. हा म्हणजे एकमेकांबरोबर मस्त वेळ घालवता आला, छान गेला वेळ. खरंय. पण आता बास, म्हणजे तुझी कॉफी संपली की निघू आपण. का बाबा एवढ्यात घरी नाही जायचं आपण. अहो अजून थोडा वेळ राहू दे ना त्यांना एकमेकांसोबत. हे बघा त्यांचे जे काही ते रुसवे फुगवे राग जे काही कन्फ्युजन वगैरे आहे ना ते सगळं आजच्याच दूर होऊ दे एकदाच. थांबा थोडा वेळ नंतर जाऊ आपण. मला वाटतं प्रीतम बरोबर बोलतात. कोणतं प्रीतम खरं म्हणायचं? भावाच्या काळजीपोटी तळमळीनं बोलणारा की स्वतःच्याच मोठ्या भावाला नोकरासारखी वागणूक देणारा? काही नाही, मलाच आता प्रीतम सोबत बोलायला पाहिजे. प्रीतम, तू बोलतोस ते खरं आहे, आपण जरा थांबू अजून. बघितलं फक्त मला जरा भूक लागली रे, माझ्यासाठी काहीतरी आण ना. एवढंच ना. थांबा 1 मिनिट. नाही 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 नाही, वेटरला नको सांगू, तो त्याला आवडेल ते पदार्थ सांगणार ना. मला जे काय आवडतं ते तुला माहिती आहे, ते घेऊन ये ना प्लीज. जा. बरं जातो. ही सांगत होता बाबा, तुम्ही इथपर्यंत कशाला आलात? मला जरा वेगळं बोलायचं तुझ्याशी. प्रीतम, काय झालंय तुला? काय एवढं बदललायस तू? हे बघ, आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुझं आदित्यवर किती प्रेम येते. मग त्याला आता नोकरासारखं का वागवतोयस तू? हा, तुझा स्वभाव असा नव्हता प्रीतम. तर मला खरंच कळत नाहीये, खरा प्रीतम कुठला आहे? आता स्वतःच्या भावाच्या सुखाबद्दल कळवळून बोलतोय तो, का सगळ्यांच्या समोर त्याचा अपमान करतोय तो? काहीतरी लपवतोयस प्रीतम. काय झालंय प्रीतम? तुला कसलं तरी टेन्शन आहे हे तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय मला रे. कोणाच्या तरी दडपणाखाली आहेस तू. हं? आदित्यशी का वागतोयस तू असं? प्रीतम, बोल. आईला सांभाळण्याच्या नादात ऑफिसला कळवायचंच राहिलं.